नमस्कार मित्रांनो. आज आपण बोलणार आहोत अशा पुस्तकाबद्दल जे पैशाबद्दल तुमचा संपूर्ण विचार बदलून टाकेल. या पुस्तकाचं नाव आहे द सायकॉलॉजी ऑफ मनी. लेखक आहेत मॉर्गन हसल. हे पुस्तक सांगतं की पैशाबद्दल यशस्वी होणं हे बुद्धिमत्तेवर नाही तर तुमच्या वर्तनावर अवलंबून असतं. म्हणजेच तुम्ही किती हुशार आहात हे महत्त्वाचं नाही, तर पैशाबद्दल तुम्ही कसा विचार करता आणि कसं वागता हे ठरवतं की तुम्ही श्रीमंत व्हाल की नाही. अनेक लोक खूप शिकलेले असतात, पण तरीही आर्थिकदृष्ट्या अडचणीत असतात. का? कारण पैशांचे निर्णय ते भावनेतून घेतात. आपण पैशाबद्दल जे निर्णय घेतो ते आपल्या अनुभवावर व मानसिकतेवर अवलंबून असतात. कोणी पैशाला सुरक्षितता मानतो तर कोणी प्रतिष्ठा. पण शेवटी योग्य निर्णय आणि संयम हेच आपल्याला श्रीमंतीकडे नेतात. पैसा कमावणे हे विज्ञान नाही तर ते मानसशास्त्र आहे. नशीब आणि जोखीम. लेखक सांगतात, यश केवळ मेहनतीचंच नाही तर नशीब आणि जोखीम याचं मिश्रण असतं. लेखक बिल गेट्स यांचं उदाहरण देतात. ते सांगतात, बिल गेट्स श्रीमंत झाले कारण मेहनतीसोबतच परिस्थितीही त्यांच्या बाजूने होती. तर काही प्रतिभावान लोक परिस्थितीची साथ न मिळाल्याने मागे पडले. कधीकधी दुसऱ्याचं यश पाहून स्वतःला कमी समजू नका, कारण त्यांच्या कहाणीत नशिबाचा भाग मोठा असतो. जीवनात प्रत्येकाच्या वाट्याला नशीब आणि जोखीम वेगवेगळ्या प्रमाणात येतात. कधीही पुरेसं नसतं. मित्रांनो, आपण नेहमी अधिक हवं असं म्हणत असतो. अधिक पैसा, अधिक यश, अधिक नाव. पण कधीही पुरेसं आहे हा प्रश्न आपण स्वतःलाच विचारत नाही. जर तुम्हाला इनफ म्हणजे काय माहीत नसेल तर तुम्हाला कधीच समाधान मिळणार नाही. खूप लोक सतत जास्त मिळवण्याच्या धावपळीत असतात, पण त्या धावण्यात ते आनंद आणि शांतता हरवतात. खरी श्रीमंती म्हणजे पुरेसं वाटणं. समाधान हेच सर्वात मोठं श्रीमंतीचं चिन्ह आहे. बचत म्हणजे स्वातंत्र्य. आपल्याला वाटतं बचत म्हणजे कंजूषपणा, पण मॉर्गन सांगतात बचत म्हणजे तुमचं स्वातंत्र्य. बचत म्हणजे पैसे साठवणं नाही तर स्वतःच्या वेळेवर हक्क मिळवणं आहे. जेव्हा तुमच्याकडे पुरेसा साठा असतो तेव्हा तुम्हाला कुणाचं ऐकावं लागत नाही. तुम्ही स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकता. पैसे साठवा, वस्तू विकत घेण्यासाठी नाही तर स्वतःसाठी वेळ आणि स्वातंत्र्य विकत घेण्यासाठी. वेळेची ताकद. पॉवर ऑफ टाईम. वेल्थ इज बिल्ट बाय पेशन्स नॉट इंटेलिजन्स. वॉरन बफे त्याच्या संपत्तीपैकी 90% त्यांनी 60 वर्षानंतर कमवली. का? कारण त्यांनी कंपाऊंडिंग अर्थात चक्रवाढ व्याज याची शक्ती समजली. लहान सुरुवात करा, पण वेळेला मित्र बनवा. जादू फक्त पैशात नाही तर वेळ आणि पैशाच्या समीकरणात आहे. श्रीमंत होणं विरुद्ध श्रीमंती टिकवणं. श्रीमंत होण्यासाठी धैर्य आणि जोखीम घेणं आवश्यक असतं, पण श्रीमंती टिकवण्यासाठी नम्रता आणि सावधपणा गरजेचा असतो. अनेक लोक पटकन पैसे कमावतात पण टिकवत नाहीत, कारण ते मी हरूच शकत नाही असं समजतात. पैसा टिकवण्यासाठी भीती आणि संयम गरजेचा असतो. नेहमी सुरक्षितता
आणि दीर्घकालीन विचार ठेवा. खरा श्रीमंत कोण? अनेक लोक लक्झरी गाड्या, फोन, कपडे दाखवतात. पण मॉर्गन म्हणतात, वेल्थ इज दॅट यू डोंट सी. महाग वस्तू दाखवणे म्हणजे खर्च. पण खरी श्रीमंती म्हणजे ती आहे जी खर्च झालेली नाही. खरी संपत्ती दिसण्यात नाही, पण शांतपणे संपत्ती निर्माण करण्यात आहे. आपला आर्थिक खेळ वेगळा आहे. प्रत्येकाचा पैशाबद्दलचा उद्देश वेगळा असतो. कुणी अल्पकालीन नफा पाहतो, तर कोणी निवृत्तीची योजना पाहतो. म्हणून दुसऱ्याचं अनुकरण करू नका. त्यांचा खेळ वेगळा आहे, तुमचा वेगळा. तुमचं आर्थिक ध्येय जाणून घ्या आणि तुमच्या परिस्थितीनुसार निर्णय घ्या. भीती नव्हे, विश्वास ठेवा. जग हळूहळू पण नक्कीच पुढे जात आहे. या संपूर्ण पुस्तकाचा सारांश एका वाक्यात सांगायचा झाला तर, पैसा म्हणजे फक्त संपत्ती नाही, तो तुमचं स्वातंत्र्य आणि निवड आहे. जर पैसा तुम्हाला शांतता, वेळ आणि स्वतःचा मार्ग निवडण्याची संधी देत असेल, तर तुम्ही आधीच श्रीमंत आहात. तर मित्रांनो, हे होतं सायकॉलॉजी ऑफ मनी या पुस्तकाचं सारांश. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमच्यासाठी पैसा म्हणजे काय. तर भेटू पुढच्या प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा आणि पैशाशी नातं समजून घ्या. धन्यवाद.